चला अमित म्हात्रे, सिद्धू पाजींचा आवाज 10 वर्षानंतर ऐकायला मिळाला समालोचन क्षेत्रामध्ये आणि आज अमित म्हात्रे यांचा सन्मान आपण इथे केला, त्यांचा आभार. घरी जाताना सावकाश जा, मॅच संपेपर्यंत मला वाटतं तुम्ही आरामात पोहोचाल घरपर्यंत. चला लास्ट मॅच ऑफ द नाईट, अंतिम सामना. विश यू गुड लक, शो द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट आम्हाला बघायचं आहे. पहिल्याच बॉलवर चिडिया चुक गई खेत, क्लीन बॉल आणि प्रतीक पाटील ज्याच्या खेळीचा झाला अंत. काल आपण बघितला चिरनेर संघ जो क्वालिफाय झालाय. आज बघायचं आहे या दोन टीम मधून कोणता संघ पुढे जाईल. मागील मॅच देखील सुंदर लढत झाली. कोण आणि खर तर मोठी जुई यांच्यामध्ये आणि मोठे जुई संघाचं घवघवत यश. मोठे जुई संघाचे भरपूर प्रेक्षक आलेत, आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलेत, सगळ्यांनी खूप जल्लोष केला. मगाशी मॅच जिंकली असं वाटलं आम्हाला की फायनल जिंकली. एक प्रेक्षकांना स्टंप देखील हातात घेतले, इतका जल्लोष असतं. पाठीराखे इम्पॉर्टंट असतात, जेवढा त्यांचा जोश असेल तेवढा खेळाडूंना चांगला परफॉर्मन्स, नवनवीन क्रिकेट, आपली क्वालिटी गुणवत्ता दाखवण्याचा अजून उत्साह हा त्यांच्यामध्ये येतो. धनेश कामोटकरला मिळालेली विकेट. हो, हा फुलटॉस बॉल रन पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथे केला जातो आणि सुदैव बॉल कलेक्ट झाला नाही तर परतावा लागला असं कदाचित. पंचाने दिलाय 22चा इशारा, परंतु लेग अंपायरने निर्णय पाठवलाय डायरेक्ट हायकोर्ट मध्ये बीमर साठी. साइड अँगल दाखवा, बीमर चेक केलं जाईल. अंपायर्स रिव्ह्यू. चेक केलं जातं एक्झॅक्टली किती हाईट होती या चेंडू मध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक रन इथे मिळेल. रन फलकावर धावसंख्या फलकामध्ये बदल बघायला मिळेल. ती 1-1 अशी सुरुवात सध्या रंजन संघाच्या मैदानामध्ये झाली. वेगवान तेज तरार चेंडू बघायला मिळाला. विकेट किपर ऍक्टिव्ह आहे कारण नॉन स्ट्राइक एंड वरील खेळाडू आपण बघू शकता सध्या आशिष पाटील. स्ट्राइक रोटेशन करायचं नाही या उद्देशाने, परंतु आता हा क्लिअर शॉट आहे. बॉल निघून चालला मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. रन मिळतील 4 चौकार. इम्पॉर्टंट मॅच आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आहे. एक ट्रॉफीवर नाव तर चिरनेर संघाचं लिहिलं गेलं. आता या दोन पैकी कोणाचं नाव आजच्या रात्रीमध्ये किमान एक ट्रॉफीवर लिहिलं जाईल हे बघायचं. या स्पर्धेमध्ये पुन्हा परत यायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. डू ऑर डाय. आज रात्रभर फार कष्ट केलेत दोन्ही टीमनं इथपर्यंत पोहोचण्यासाठी, परंतु आता तुम्ही मागे काय केलं त्याला वाव राहिली नाही. या मॅच मध्ये तुम्ही काय करता याला किंमत फार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. अतिरिक्त रन्स आणि रन फलकामध्ये बदल. धावसंख्येचा फलक पुढे चाललाय. बोर्डवर लागलेत 1 गडी बाद 6 रन आतापर्यंत. प्रतीक पाटीलची बॅट या मॅच मध्ये चालली नाही.
चांगला बॉल वाईड लाईनचा ऍडव्हान्टेज सातत्याने असा उल्लेख मी केलाय की गोलंदाजाला दिले गेले. डॉट बॉलची ते सांगता होत असताना धनेश कामोडकर मागील मॅच मध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी त्यांनी केली. जेल हवेमध्ये तरंगतोय फिल्डर बॉल खाली मुक्त संचार करत होता हा चेंडू आणि महत्वाची इम्पॉर्टंट विकेट प्रणव पाटील. आता हे दोन स्टार खेळाडू मैदानातून बाहेर झालेत. पहिल्या मॅच मध्ये प्रतीकनं मॅन ऑफ द मॅच घेतली होती आणि दुसऱ्या मध्ये प्रणवनं. आणि आता त्या दोन्ही खेळाडूंच्या खेळीचा झाला अंत. एकूण धावसंख्या फलकावर धावा असताना दुसरा धक्का 6 धावांवर टीम रोहिंटनला. पहिलं षटक आता संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती 2 फलंदाज बाद 6 रन एकवटले टीम रोहिंटन. सुशांत पाटील समोर परेश म्हात्रे यांचा ढाबा. आज सगळ्या प्रेक्षकांना त्यांनी खूप चांगली मेजवानी दिली. आज फ्रेश मच्छी गावात तळ्यातली त्यांनी तंदुरी करून दिली, त्यासोबत रोस्टेडी करून दिली. आणि आमच्या निशिकांत आज भरपूर आनंद घेतलाय त्यांनी. 6 रन ऑन बोर्ड वर आले. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलर दीप पाटील आलाय. स्लोरवनचा वापर पहिल्याच बॉलवर त्यांनी केला. एक सिंगल रन. रोहिंटन आपले प्रमुख 2 अस्त्र हे क्षपणास्त्र जे आहे ते टीमचे ते त्यांनी गमावलेत आणि आता मिडल ऑर्डरच्या जबाबदारी या मॅच मध्ये वाढणार आहेत. चांगला वेगवान खेळ आहे ना. याचकांनी वेळ वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. कांचे दादा ते 40-45 मिनिटांमध्ये वेस्ट झाले नसते तर आता स्पर्धा संपली असते ना आपण घरी असतो. हरकत नाही. ओ इथे रॉंग वन फसवलं. फलंदाजाला एका क्षणासाठी ऍक्शन मध्ये दाखवलं. बघू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये देखील वेगवान रन घेतले आणि त्यानंतर वेगवान खांद्याचा वापर देखील झाला. नंतर वेलेवर फिंगर रोल केले. गुड बॉल. दीप पाटील युक्तीचा वापर नुकताच केला त्यांनी. आता वेगवान बॉल तयार होता फलंदाज, परंतु फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. जितेश भोईरनं हा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. तिसरा गडी गमावते टीम रोहिंटन. आज रोहिंटन संघ ज्यांना 3 षटकामध्ये हायेस्ट स्कोर केला. मला वाटतं टोटल जवळपास 56 रन याच टीमने केले होते 3 ओव्हर मध्ये आणि तिथे त्यांना बाय मिळाली होती 3rd राऊंड मध्ये आणि इथपर्यंत हा संघ पोहोचला. मोठे झी संघाला देखील पहिल्या मॅच मध्ये बाय मिळाली होती. म्हणजे दोन्ही संघाने एक बाय या मिळालेत. एक कमी मॅच या दोन्ही टीमने खेळ. परंतु आता ही मॅच वेगळ्या स्तरावर नेत असताना मोठे झीचे गोलंदाज कारण 3 प्रमुख खेळाडू. खूप चांगला झेल तिथे भोईर कडून बघायला मिळाला आणि एक आमचे मित्र मोठे झीचे महेश भोईर. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 7 व 3 फलंदाज गमावलेत. वेळ हातातून अर्धा निघून गेला. आता अर्धा वेळ शिल्लक आहे. आता मागे जाळ गेलं विसरून जावं लागेल. इथून काहीतरी चांगले स्टार्टरची रणनीती आखून एक चांगला उत्तम दर्जाचा खेळ दाखवावा लागेल. ओ काय बॉलिंग आहे, काय लेंथ आहे, काय लाईन आहे, काय मिश्रण आहे. संमिश्र गोलंदाजी. कधी वेगवान, कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, स्लोअर वाईन, बॅक ऑफ द हँड. दमदार प्रत्येक चेंडू. म्हणून तर सर मुथय्या मुरलीधरन म्हणायचे की तुम्ही एक गोलंदाज असाल तर तुम्हाला 6 बॉल फेकायचे असतात. तुम्ही किमान 10 विविध प्रकारचे चेंडू फेकता तुम्हाला आले पाहिजेत तर तुम्ही यशस्वी व्हाल. आणि हा ओव्हर पिच ओढायला आणि हा कोपरा जो या मैदानाचा सगळ्यात लांब एरिया आहे आणि तिथे टीमला जाईल. झेल फलंदाज होत आहे झेल बाद. विकेट नंबर 4. मोठे झुईच्या प्रेक्षकांचा भरपूर आरडाओरडा, टाळ्यांचा प्रतिसाद, शिट्ट्या, बराच काही. चला एकदा बघूया मोठी झुईचे किती प्रेक्षक आलेत, किती जण आलेत मोठी झुई वाले. मैदानाच्या चारही बाजूने आवाज येतोय.
मोठी जुवाले आवाज क्या बात है. रोहिंजन वाल्यांचे काही आहेत प्रेक्षक मोजकेच आहेत परंतु त्यांचा सपोर्ट नेहमी असतो कारण जेव्हा इतक्या दूर संघ येतो तेव्हा काही मोजके प्रेक्षक येतात परंतु आज सगळे लाईव्ह बघत असतील कारण सीझनचे कदाचित बरेच संघ शेवटची रजनी खेळत असावे. शेवटचा बॉल फेकला जाईल. रोहिंजन संघाला आता स्कोरिंग शॉटची नितांत गरज आहे. आणखीन एक चांगला बॉल. काय दमदार गोलंदाजी. अतिशय गुणवंत कामगिरी. एक धावाचं षटक फेकलं फक्त दीप पाटीलला आणि 2 विकेट घेतल्या. काय गोलंदाजी केली या वाघानं आज. इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट बॉलिंग परफॉर्मन्स. 2 ओव्हर संपल्या आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा लागले फक्त 7. विकेट गमावले रोहिंजन टीमने 4. यशस्वी राहिला या मॅच मध्ये दीप पाटील. खर तर दिनेश कामोटकर याला श्रेय देता आलं पाहिजे कारण ज्या 2 इम्पॉर्टंट विकेट होत्या प्रतीक पाटील आणि प्रणवचं त्या 2 विकेट दिनेश कामोटकरनं मिळवून दिले आणि तेवढाच बॉल मिळाला दीप पाटीलला. त्याने आत्मविश्वास गमावला नाही आणि आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. 2 विकेट त्याने घेतल्या. 1च रन फक्त खर्च केले आणि लास्ट ओव्हर या पहिल्या सत्रातील यश पाटील पहिल्या सत्रातील शेवटचं षटक. कदाचित यश पाटील शेवटचं सीझनचं रणजी स्पर्धेचं शेवटचं षटक फेकणार असावा. क्वचितच कुठे स्पर्धा बघायला मिळेल. यानंतर रणजी स्पर्धा अंतिम षटक आहे. 7 वर संघ. फटका चांगला. इथून जरी रन आल्या या षटकामध्ये जरी 14-15 धावा जरी आल्या तरी फायटिंग स्कोर बनू शकतो. रोहिंजन कडे क्षमता आहे. त्यांचे गोलंदाज तेवढे तीव्रतेचे आहेत परंतु आज जे फलंदाजी राहिले टीम मोठी जुईची ती पाहता तो दृष्टिकोन तो पॉझिटिव्ह अप्रोच मागे मिळालेले बल. पहिल्या मॅच मध्ये हाय स्कोर. दुसऱ्या मॅच मध्ये दमदार चेसिंग. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला यांचा या स्पर्धेत. बॉल चाला. एक षटकावरला फिल्डर फार दूर आहेत. 2 फिल्डरच्या मधील गॅप शोधायची होती. टप्पा पडल्यानंतर बॉल स्टॉप झाला आणि रन मिळतील 2. थेंबे थेंबे तलेसाची अशी परिस्थिती. आता परिस्थिती अशी आहे की अंधार पार झाला दिवा पाहिजे अशी परिस्थिती झाली. 10 रन 4 गडी बोंबदलेत गमावलेत. 10च्या फक्त 4 बॉल आता उर्वरित शिल्लक राहिलेत. जे काय करायचं ते आत्ताच कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा वन्स मोर नाही आणि चुकी तिथे झाली. फिल्डर वेगाने गेले आणि त्यांच्या अगदी झोन मध्ये हा चेंडू होता आणि जिथे डबल वाचवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये 4 गेल्या. मिसफील्ड तिथे झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका बघायला मिळाला. दुरून फटका लगावला. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक धावत होते. फिल्डर होते त्या ठिकाणी. नवदीप पाटील होता आणि त्याच्याकडे ती चूक झाली. रन 4 येताना बघते संघ चालले 14 वर. विसरून जमणार नाही. काल 19 धावांची मॅच 3rd लास्ट बॉल पर्यंत आली होती. ओ काय हा देखील बॉल आहे. विकेट किपर नाही ते समजूत दाखवली. नो स्ट्राईक रोटेशन पण सांगत असताना व्हाईट बॉल. शॉन पदकांची संख्या भरपूर आहे. व्हाईट बॉल आला. अतिरिक्त रन फलकामध्ये बदलाव. संघाचं समीकरण पुढे पुढे चाललंय. बोर्डवर लागले 15. स्ट्राईक रेनकडे प्रथम खरत. प्रथमला आता प्रथम यावं लागेल. 3 बॉल उर्वरित. त्याच्याकडे अजूनही वेल शिल्लक आहे. हिरो बनण्याची संधी आणि खरं तर गरज आहे टीमला त्यांच्या सांत्वनाची आणि ती करावं लागेल आपल्या बॅट मधून. फटका सजवला 20 शेप मध्ये समोरच्या दिशेने बॅक स्क्रीन कडे. बॉल बॅक ड्राईव्ह. 1 रन मिळेल इथे सिंगलला. रन मिळेल फक्त 1. पुढे चाललाय संघ. रन फलकावर धावा आहेत 16. संघाचं समीकरण पुढे पुढे 16. ओ काय ग्रेट बॉल. वाईड यॉर्कर. चॅलेंज केलं फलंदाजाला इथे. आणखीन एक दमदार एकापेक्षा एक वरचढ गोलंदाजी. चला हे षटक जरी 9 धावांचं आलं असतं तरी खुश आहेत मोठी जुईवाले त्यांच्या बॉलिंगच्या परफॉर्मन्स वर.
16 रन थोडं चिंताग्रस्त करून ठेवला. शेवटचा बॉल एक स्कोरिंग शॉट जरी आला तरी फाईट करावा इतके रन येतील आणि तो बॉल चला बॉल चकमक आला. फलंदाजाला चकमक आला. विकेट किपर लॉंग स्टॉप मध्ये चेंडू सरळ गेला. नॉन स्टॉप बाईच्या स्वरूपानं आलाय अंतिम बॉल वर चौकार आणि खेळाचं पहिलं सत्र संपलं आणि ज्या सत्रामध्ये आले टोटल रन ऑन बोर्ड वर 20 आणि 21 च टार्गेट इथे सेट केलं गेलं टीम मोठे जी संघासमोर. आमच्या सोबत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमच्या अगदी मुख्य कक्षामध्ये जो जॉईंट झालेत मथुर 1001 फॅन शुभम पाटील आणि अगदी हृदयावर त्यांनी त्यांचा टॅटो काढलाय मथुरचा. आज खूप चांगला खेळ बहरला. टीम मोठे जुईसापर्यंत बघायचा आहे. 21 रन टीम कशा पद्धतीने वाचवेल. खरं तर 21 नाही तर 20 कारण 21 झाले तर मोठी जुई संघ जिंकेल. त्यामुळे या 20 त्यांना वाचवायचे. 21 टार्गेट आहे मोठी जुई समोर. चला या टीम बाहेर. बॅट्समन जाऊ द्या. बॉल तिकडे पंचांकडे दिलेत आपण. रन करायचे विजयासाठी टोटल टार्गेट आहे 21. सलामीवीर फलंदाज आता मैदानामध्ये आलेत. मॅच सुरू होते. बॉलिंग ट्रॅक वर देखील बघायला मिळेल आपल्याला बॉलर
आशिष पाटील, आशिष पाटील आलाय बॉलिंग ट्रॅकवर. बॅटिंग मार्क वर आपण बघू शकता सध्या निनाद भोईर आणि अंकेश कामोटकर. निनादला ऑन स्ट्राइक बघायला मिळेल. 18 बॉल आणि 21 धावांची बघू शकता या मॅच मध्ये. टीम मोठी जुईला सुंदर परफॉर्मन्स गोलंदाजीचा झाला. तेवढीच धारदार आणि तीक्ष्ण गोलंदाजी रोहिंजनला करावी लागेल या मॅच मध्ये, कारण पहिलं सत्र पूर्णतः आपल्या नावी केलं. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक लो स्कोर हाय व्होल्टेज होताना आम्ही बघतोय. जसं काल आम्ही बघितले 2 मॅचेस, आज की बघायची मॅच कशी होईल. इम्पॉर्टंट मॅच, बक्षीस पात्र बनवण्यासाठी पहिल्याच बॉलवर चांगला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. परंतु बॉल चालला लॉंग ऑफला फिल्डर आहेत. क्विक थ्रो एका ऍक्शन मध्ये 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना स्ट्राइक मात्र रोटेट केले जाईल. अंकेश कामोटकर 2 प्रमुख धुरंधर या मॅच मध्ये 0 वर गेले. टीम रोहिंजनच्या ज्यामध्ये नाव होतं प्रतीक आणि प्रणव. आणि त्यानंतर आता बघायचं आहे 2 ओपनिंग ब्लास्टर्स टीम मोठी जयशी कशी सुरुवात करून देतील या मॅच मध्ये. आणि ते हुक केला बॉल चालला सीमारेषेच्या दिशेने. चुकीची लेंथ आणि लाईन ती ओळखली. आज काय अंकेश कामोटकरचा खेळ राहिला, बहरलाय, सुधारलाय आणि हे मैदान अक्षरशः गाजवलाय. आला जसा स्ट्रायकर एंड कडे आला तसाच आपल्या बॅट मधून पहिलाच बॉल खेळत असताना त्याने चौकार दाखवलाय. रन फलकावर धाबा लागले. 2 बॉलच्या अंती 5 बॉल. त्या प्रेक्षकांना विनंती असेल चांगली सुरुवात करत असताना अंकेश आपल्या बॅट मधून यंदाच्या सीझन मध्ये चांगला खेळ मोठी जुई कडून आणि अनेक साऱ्या टुर्नामेंट मध्ये हे करत आला अंकेश. पाच रन सध्या फलकावर लागतात. हो इनफिल्डच्या बरोबर बॉल चालला डीप पॉइंट कडे. फॉलो करतात, पाठलाग करतात. 2 फिल्डर लास्ट मोमेंटला बॉल स्टॉप केला. 2 रन इथे पूर्ण. गुड फिल्डिंग, कारण एक धाव अमूल्य आहे, फार मूल्यवान राहील टीम रोहिंजनसाठी. आणि तेवढीच मूल्यवान टीम मोठी जुईसाठी देखील. या 2 मिळत आहेत. संघ चाललाय 7 वर 21 करायचे त्या मॅच मध्ये. 15 बॉल आणि 14 वर मॅच होऊन थांबली. कव्हर करत असताना सामन्याला पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीचा स्टँडर्ड बघायला मिळाला. गोलंदाजीची गुणवत्ता जे पेश केले आणि त्याच्या बलावर आता फलंदाजावर दडपण नाही. वेगवान फटका लागवण्याचा प्रयत्न, चुकीच्या एंडला थ्रो. कारण तुम्ही जेव्हा एंड साइड ऑफ द सर्कल मध्ये क्विक बॉल कलेक्ट करता तेव्हा तुमचा पहिला थ्रो नॉट साइड एंड कडे असला पाहिजे. याचं कारण असतं की फलंदाज जेव्हा शॉट सिलेक्शन करतो त्याचं बॉडी थोडे अनबॅलन्स असते. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये नॉट साइड एंड वरील खेळाडू तयारच असतो, तो ऐकणार नाही. त्यामुळे जर नॉट साइड एंड कडे थ्रो जात असेल तर तिथे विकेट येण्याचे चान्सेस. क्रिकेट हा खेळ युक्तीनं देखील जिंकला जाऊ शकतो. युक्ती फार आहे. तुम्ही काय करताय ते इम्पॉर्टंट. छोटे छोटे क्षण हे महत्वाचे असतात. एक गोष्ट तुम्ही चांगली केली तर एखादी गोष्ट सुंदर बनतं. जसं की आपण फुलगुच्छ बघतो की जसं एक फुल लावलं तर थोडस तो विद्रूप दिसतो, परंतु जसजसे फुलं त्यामध्ये ऍड होतात तसं तो अजून सुंदर होतो. तसं हे क्रिकेट आहे. तुमचं 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं 100% राहिलं तर तुम्ही जिंकता, तर नाही. इथे बॉल फक्त दिशा द्यायची होती. फील्डर बॉल खाली आलेत, कॅच इथे कलेक्ट केले जाईल. महत्वाचा फलंदाज या मॅच मध्ये अंकेशची बॅट मात्र इतकी चालली नाही, परंतु 7 धावांचं चांगलं योगदान. स्टार्ट आणि बेसिक जे फाउंडेशन जे चांगलं मिळून दिले खेळाडूंना आणि त्याने आपली विकेट गमावली. पहिला फलंदाज गमावते बॅटिंग करत असताना मोठी जुई संघ. पहिलं षटक संपलं 1 बाद 9 धावा फलकावर. अंकेश कामोटकरच्या खेळीचा अंत झाला. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि
अशा प्रयत्नामध्ये तो सॉफ्ट डिसमिसल झाला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये गेले. 12 बॉल 12 12 12 असं समीकरण येऊन थांबलंय. नाही 12 12 हा क्रमांक ऍज अ गुगलच्या नुसार 12 12 हा क्रमांक बहुतेकांश सगळ्यांना आवडतो. जवळपास मोर दॅन 35+% लोक 12 12 हा क्रमांक चॉईस करतात. 9 वर 12 मध्ये 12 पाहिजे होते आणि यस विकेट किपरने टिपला हा झेल. आणखीन एक विकेट. मागील 2 बॉलमध्ये 2 विकेट गमावले गेलेत. 11 बॉल 12. प्रतीक पाटील यंगस्टर या टीमचा आणि पहिल्याच बॉलवर त्याला इथे विकेट संपादन झाले. आज बॅटिंग मधून इतकी चांगली कामगिरी प्रतीकची झाली नाही, परंतु आता गोलंदाजीतून स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली. एक ऑलराऊंडर खेळाडूला मागणी प्रचंड का असते, कारण एखाद्या फॉर्मॅट मध्ये तो कमी पडला तर दुसरा फॉर्मॅट मध्ये तो ती कमतरता रिकव्हर करून देईल. जर बॅटिंग मध्ये तो कमी पडला तर बॉलिंग मध्ये रिकव्हरी करेल, आणि जर बॉलिंग मध्ये कमी पडला तर बॅटिंग मध्ये रिकव्हरी, आणि दोन्ही फॉर्मॅट मध्ये कमी पडत असेल तर फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये ती रिकव्हरी करायची असते. हे ऑलराऊंडर खेळाडूंची महत्वाची लक्षणं असतात, ते भूमिका असतात. नव्वद 2 11 बॉल 12 धावांची गरज अशी मॅच. क्लोज इन्काउंटर आहे दोन्ही टीम साठी. इथून कोणीही पुढे निघू शकतो. थोडंसं हाताने याचा प्रयत्न. कांचनदादा लो स्कोरिंगचे सामने हाय व्होल्टेज होण्याचे कारण हेच असतात. आताच सत्य चित्र आपण जे मैदानामध्ये बघितलं, कधी कधी हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न करत असताना आपण आपला नॅचरल खेळ जो असतो, जो स्वाभाविक खेळ असतो तो विसरून जातो, आणि त्या परिस्थितीमध्ये कधी कधी डॉट बॉल जातात आणि तेव्हा दडपण येतं. आता 10 मध्ये 12 पाहिजे होता आणि क्लिअर बाय शॉट ज्याची गरज होती, चुकीचा बॉल प्रतीकनं रिलीज केला. यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि तिथे फुल टॉस तो करून बसला आणि त्यावर आला षटकार, आणि ती आता हवा काढली या षटकारानं टीम रोहिंग्टनची आणि या मॅचची. कारण आता फक्त 6 ची गरज संघ चाललाय 15 वर. प्रतीक काय करेल यापुढे हे बघायचं आता. नऊ बॉल 6. पंधरा वर सध्या संघ आपण बघतोय. 6 धावांची गरज आहे 9 बॉल मध्ये. हो इथे दिशा दिली, तंत्र वापरला, एक रन पूर्ण केली. दुसरीसाठी डेफिनेटली प्रयत्न होईल, कारण याचसाठी हा फटका काही होता. मॅच संपल्यानंतर जेव्हा रिझल्ट समोर येईल तेव्हा जो जिंकेल त्याने बिंदास जल्लोष करू शकता, हरकत नाही. फक्त स्टंप आणि बेल्स ह्या 2 गोष्टी सुरक्षित ठेवा आणि एसटीच्या बाहेर नाचा, बस एवढीच विनंती राहील. दिशा दिली, एक रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघाले जोखमीचे रन, चुकीचा थ्रो, 2 कंप्लीट. तिसरीसाठी पडतायत, धडपडतायत, सावरतायत, उठतायत, परंतु मी पडणार. 2 पूर्ण झाले. तिसरीसाठी नकार दिलाय. रन फलकावर धावा लागलीत 19. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. बॉस शिल्लक आहेत 7. प्रेक्षकांना विनंती आहे, जेव्हा तुम्ही मैदानामध्ये जाल, जेव्हा नाचाल, तेव्हा फक्त जी स्क्रीच आहे एसटी आहे ते विकेटच्या बाहेर तुम्हाला नाचायचं आहे, फक्त एवढी विनंती राहील. आणि बेल्स आणि स्टंप्सला हात लावू नका, कारण 2 रात्री काढायचे आहेत. चला 2 धावांची गरज आहे, 7 मध्ये 2 ची गरज. दिलशाद साईलने स्कूप करून मॅच फिनिश करायची होती, परंतु ही चुकीची रन. आणि आता नियम चुकला. पंचाने सांगितले की बायच्या स्वरूपाने रन आली आहे.
आता स्कोअर इज लेवल. रन फलकावर धावा लागलेत 20 धावा. एका धावेची अजूनही गरज. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला पोझिशन मध्ये या प्लीज. रोहित जर इथूनही प्रयत्न करेल जरूर, परंतु बघायचे 6 मध्ये 1 धावेची गरज. माझ्या माहितीनुसार हा एकदा कारनामा मी बघितला होता राजीव गांधी मैदानावर. हरिग्राम संघाचा महेश जाधव ज्यानं हा कारनामा केला होता. परंतु आता काही गोष्टी घडून जातात, फक्त राहतात रेकॉर्ड्स. क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स इम्पॉर्टंट असतात. तर 6 मध्ये 1 ची गरज आहे. पहिला बॉल आणि डिफेन्सिव्ह पद्धतीने केला पहिला बॉल आणि मॅच फिनिश. सामना जिंकला ओटीस विनर. डीजे वाजव.